यानंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते। परभणीतील घटनेच्या निषेधार्थ बीडमध्ये आता संविधान बचाव जनाक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे। सोमनाथ सूर्यवंशी हत्याप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा या मागणीसाठी बीडमधील संविधान बचाव जनाक्रोश मोर्चातनं ही मागणी करण्यात येणार आहे। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर यांच्याकडून। महेंद्र, काय सांगाल? परभणीतल्या घटनेच्या निषेधार्थ आता पुन्हा एकदा जनाक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याचं कळतंय, काय अधिकची माहिती या संदर्भात? नक्कीच मोहिनी, परभणीमध्ये जी घटना घडली होती त्या घटनेचा निषेध म्हणून आता बीडमध्ये जो आहे संविधान बचाव जन आक्रोश या मोर्चाचं जे आयोजन आहे ते करण्यात आलेलं आहे। मी सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात आहे आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो की अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो जे आहेत ते हातात धरलेले आपल्याला पाहायला मिळतात। डोक्यावरती जे आहे काळे जे रिबिन आहेत ते बांधून देखील या घटनेचा या ठिकाणी निषेध करताना आपल्याला पाहायला मिळतात। संतोष देशमुख हत्या प्रकरण बीडमध्ये ताजच असताना दुसरीकडे देखील परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या झाली आणि याच हत्येचा निषेध म्हणून अशा पद्धतीने जे संविधान बचाव या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।